विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय लोकशाही म्हणजे संसदीय लोकशाहीवर पुढील आव्हाने या संदर्भामध्ये चर्चा करत होतो. लोकसंख्या वाढ भारतीय लोकशाही पुढील आजच्या काळामध्ये सर्वात मोठं आव्हान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. वाढणारी लोकसंख्येच्या गरजा भागवण्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्चीभूत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. याचबरोबर वाढत्या लोकसंख्येला शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सेवा आणि सुविधा देण्यामध्ये भारत त्या ठिकाणी कमी पडत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच काय की आजच्या या लोकशाहीच्या वाढीसाठी वाढती लोकसंख्या हे देखील एक अडथळा त्या ठिकाणी ठरत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर काल आपण दुसरा घटक जो बघितला होता तो म्हणजे गरिबी. वाढत्या लोकसंख्येचाच हा एक परिणाम आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो की दिवसेंदिवस भारतामध्ये गरिबीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे. गरिबी नष्ट करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत अनेक प्रकारचे गरिबी हटावसारखे समाजोपयोगी कार्यक्रम त्या ठिकाणी शासनाद्वारे घेण्यात आलेले होते. तरी देखील भारतामध्ये आर्थिक संपत्तीच्या बाबतीत जर विचार केला तर एकीकडे मुठभर हाताच्या लोकांमध्ये संपत्ती ही जास्तीत जास्त केंद्रीकरण होत आहे, तर बहुसंख्य जनता ही गरीब त्या ठिकाणी होत असताना दिसून येते. म्हणजे आज संपत्तीचं वितरण हे असमान त्या ठिकाणी दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये गरिबी वाढण्या पाठीमागचे अनेक कारण त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आपण तिसरा एक घटक बघितलेला होता तो म्हणजे अस्वच्छता आणि धर्म. आज भारत जरी धर्मसहिष्णू राष्ट्र असला, भारतीय संविधानानं भारताला धर्मसहिष्णू आणि लोकशाही समाजवाद असलेले राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. परंतु वास्तव जर विचार केला तर आज भारतामध्ये अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माला त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी धर्माधर्मामध्ये राजकारण सुरू होते तेव्हा धर्मांधता वाढते आणि या धार्मिक कलह भारतामध्ये वाढण्याच्या पाठीमागे अनेक कारण एवढंच नव्हे, 1947ला भारत जरी स्वतंत्र झालेला असला तरी धर्माच्या आधारेच भारत पाकिस्तान ही फाळणी त्या ठिकाणी झालेली आपल्याला. म्हणजेच भारतामध्ये आजही हिंदू खतरे में है, मुस्लिम खतरे में है अशा घोषणा अधूनमधून आपण ऐकत असतो आणि आपापल्या धर्मातील लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न आज प्रत्येक देश हा करत असताना आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपाचं आजच्या वातावरण हे कलुषित वातावरण निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी आज अडचण त्या ठिकाणी बनत आहे. म्हणूनच या ठिकाणी धर्म ही देखील भारताच्या लोकशाही पुढील एक महत्त्वाची अडचण त्या ठिकाणी निर्माण होत आहे. निवडणुका जवळ आल्या की धार्मिक दंगली त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांकडून घडून आणल्या जातात. राजरोसपणे प्रत्येक राजकीय पक्ष जरी धार्मिक तारणामध्ये निवडत नसला तरी अप्रत्यक्षपणे प्रत्येक राजकीय पक्ष वोटर बँक म्हणून धर्म या ठिकाणी करत असतो. एवढंच नव्हे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजपर्यंत भारतामध्ये धर्माच्या आधारे अनेक राजकीय पक्ष देखील निर्माण झालेले आहेत. 1906 मुस्लिम लीगची स्थापना त्या ठिकाणी झालेली आपण बघितलेली आहे. त्यानंतर पंजाबमध्ये लाखना दल असेल, हे उघड धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे त्या ठिकाणी राजकीय पक्ष आहेत. मग निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक राजकीय पक्ष अनेक दबाव गट त्या ठिकाणी धर्माचं राजकारण करत असतात. हे राजकारण एकंदरीत लोकशाहीला मारक त्या ठिकाणी ठरलं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून धर्म हा आचरणाची पद्धत जरी असली, विश्वाकडे घेऊन जाणारे हे चांगले मार्ग असले तरी देखील आज धर्मामध्ये अनेक प्रकारचे वितंडवा त्या ठिकाणी पूर्वी काळापासून तर आजपर्यंत होत आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. धर्माबरोबर भारतामध्ये प्रांतवाद देखील मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जात असताना आपल्याला दिसतो. भारतामध्ये प्रादेशिक वाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
आपण बघतो महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, महाराष्ट्रामध्ये मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज ठाकरेंचा पक्ष बिहारी बाबूंना उत्तर प्रदेशातील लोकांना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धंदे करण्यास, लघु उद्योग करण्यास मज्जाव करतो. म्हणजेच काय, या ठिकाणी प्रांतवाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये हिराने सहभागी होतात, परंतु अप्रत्यक्षपणे देखील प्रांतवाद या ठिकाणी पाहिला जातो. आणि शासन दरबारे देखील आपल्या जो भागातील विकास झाला पाहिजे, इतर भागापेक्षा निधी आपल्या राज्याकडे वळला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका प्रत्येक राज्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळते. प्रादेशिकवाद म्हणजे आपल्या राज्यापुरते किंवा आपल्या प्रदेशापुरते आपल्या निष्ठा ह्या प्रबळ कराव्या लागतात आणि इतर राष्ट्रांना दुय्यम वागणूक त्या ठिकाणी द्यावा लागतात प्रांताला. अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये प्रांतवादाची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडलेली आपल्याला दिसून येते. म्हणून प्रांतवाद हा देखील आजच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. महाराष्ट्राचं जर उदाहरण आपण घेतलं तर आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा सतत केला जातो, मराठवाडा आणि विदर्भ हा त्या तुलनेत अत्यंत मागासलेला केला जातो. मग मागासलेल्या एरियाचा अनुशेष हा भरून काढावा लागत असतो, परंतु आजच्या काळामध्ये आपल्याला हा खूप मोठ्यामध्ये आर्थिक तरतुदीच्या वापरामुळे प्रांतवाद त्या ठिकाणी होत असलेला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये आज भारताच्या लोकशाहीपुढील प्रांतवाद हे देखील एक महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. भाषावाद म्हणजे आज भारतामध्ये नाही म्हटलं तरी 6,000पेक्षा जास्त भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात. काही भाषा प्रमाण भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. ज्या भाषेला आपण राष्ट्रभाषा म्हणून दर्जा दिलेला आहे, अशी हिंदी ही राष्ट्रभाषा महाराष्ट्रापासून जर बघितलं तर या भागामध्ये हिंदी बोलणारे बहुसंख्य आहे, परंतु महाराष्ट्राच्या क्षेत्रातून बघितलं दक्षिण भारतामध्ये तर हिंदीला आधी विरोध त्या ठिकाणी होत असतो. हिंदी जरी राष्ट्रभाषा असली तिला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यामध्ये अनेक राज्यांचा विरोध त्या ठिकाणी झालेला आहे. आज प्रत्येक राज्याची भाषा मातृभाषा वेगळ्या आहेत. पंजाबची पंजाबी आहे, काश्मीरची काश्मीरी आहे, महाराष्ट्राची मराठी आहे, गुजरातची गुजराती आहे. तशा स्वरूपामध्ये आंध्रची वेगळी, कर्नाटकची वेगळी, केरळची केरळी भाषा वेगळी, म्हणजे प्रत्येक राज्याच्या भाषा ह्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणतात की पावलागणे ही भाषा बदलत जाते. म्हणूनच मग की काय, आपल्या भाषा बोलणारा व्यक्ती हा आपल्याला जवळचा वाटत असतो आणि आपल्या भाषेपेक्षा इतर भाषा बोलणारा व्यक्ती हा दूरचा वाटत असतो. म्हणूनच निवडणुकीच्या काळामध्ये देखील प्रांतवाद, भाषावाद देखील आपल्याला आढळतो. आपल्याच भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी करत असतात. म्हणूनच आजच्या काळामध्ये भाषावाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असताना आज महाराष्ट्रामध्ये मराठीत बोललं पाहिजे असे अनेक प्रकारचे राजकारणाच्या गोष्टी आहेत. तशा स्वरूपाच्या प्रत्येक राज्यामध्ये स्वतःच्या मातृभाषेला अस्मिता किंवा महत्त्वाचा दर्जा त्या ठिकाणी दिला गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणूनच मला या ठिकाणी म्हणायचं आहे की भारताच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये म्हणजेच पर्यायी भारतीय लोकशाहीमध्ये भाषावाद आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत आहे. निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी ही आरसात त्या ठिकाणी आपल्याला बनत आहे. यानंतर दुसरा घटक म्हणजे लिंगाधारित भेदभाव. लिंगाधारित भेदभाव म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं जर बघितलं स्त्री आणि पुरुष ही दोनच काय आहेत, घटक समाजाचे आहेत. स्त्री व पुरुषाबरोबर स्त्रियांचा देखील विकास झाला पाहिजे, परंतु भारतामध्ये मात्र सत्ताच पद्धती पूर्वीपासून तर चालत आलेली पद्धत आहे. यामुळे प्राचीन काळापासून तर आजपर्यंत स्वातंत्र्यानंतरही स्त्रियांवर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार त्या ठिकाणी होत आहेत. आज आपण समाज माध्यमातून बघतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक तरी स्त्री बलात्कार असेल किंवा स्त्रियांचा विनयभंग असतील अशा स्वरूपाच्या अनेक घटना शाळा महाविद्यालयामध्ये देखील आहेत. म्हणजेच पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हणतो त्याची आज मान खाली झालेली आहे. हे जसं स्वरूपात महाराष्ट्रात आहे तसं एक उदाहरण कोलकात्याचं आपल्या समोर आहे. म्हणजे भारतभर अशा या घटना कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असताना आपल्याला त्या ठिकाणी
दिसून येतात. म्हणूनच लिंग आधारित जो भेदाभेद भारतामध्ये होतो तो देखील भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने बरोबर नाही आहे. स्त्री आणि पुरुष ही दोन्ही संसाराच्या रथाचे दोन चाकं आहेत. जसे बैलगाडी किंवा मोटार गाडीचे 4 चाकं समान असतात, सारखे चाकं असल्यामुळे सरळ चालायला अडचण येत नाही, तशा स्वरूपाचे या संसाररूपी रथाला स्त्री आणि पुरुष ही 2 चाके आहेत. ते एक छोटा आणि एक मोठं जर असेल तर संसाराचा गाडा व्यवस्थित चालू शकत नाही. म्हणून पुरुषांच्या प्रगतीबरोबर स्त्रियांची प्रगती देखील त्या ठिकाणी झाली पाहिजे. आज आपण बघतो की महाविद्यालयामध्ये स्त्री शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. स्त्री शिकली, सवरली, संघटित झाली तर म्हणतात ना, स्त्री आपल्या 7 घराचा उद्धार त्या ठिकाणी करत असते. म्हणजे अनेकदा स्त्रियांना त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान देण्यात येतं. अशा स्वरूपामध्ये स्त्रियांना जो काय भेदाभेद आजच्या काळामध्ये होत आहे तो पूर्ण त्या ठिकाणी कमी करण्याचं काम देखील त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. अशा स्वरूपाचा स्त्रियांमधले भेदाभेद शिक्षण असेल, इतर घटक असेल, त्यामध्ये तो कमी करण्यामध्ये त्या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये भारताच्या लोकशाही संदर्भामध्ये आपण आव्हाने आकडे बघत असताना सर्वप्रथम वाढती लोकसंख्या त्या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर दारिद्र्य, गरिबी, बेकारी आणि धार्मिक वाद, भाषावाद, प्रादेशिकवाद याबरोबरच अनेक काही नवीन आव्हानं देखील आपल्या लोकशाहीला त्या ठिकाणी पार पाडावी लागतात. तो म्हणजे अलीकडे काळातील आरक्षण. आज प्रत्येक जाती जमातीला भारतानं मागासलेल्या जातीला आरक्षणाचा आधार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये अनेक पुढारलेल्या गणलेल्या जाती आज शेती आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे अडचणी सापडलेल्या आहेत. अशा अनेक जाती आरक्षणाचा त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी करत आहेत. म्हणजे आता हा लोकशाहीतील ज्वलंत प्रश्न आरक्षण त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. गुजरातमधील गुज्जर समाज असेल, राजस्थानमधील गुज्जर समाज असेल किंवा गुजरातमधील पटेल समाज असेल, महाराष्ट्रातील मराठा समाज असेल, हे काही पुढारलेल्या जमाती होते. परंतु यांच्या शेती आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे आणि शेती ही भारतीय हवामानाच्या लहरीमार्फत चालत असल्यामुळे आज या समाजाच्या अर्थव्यवस्था मोकळीच आलेल्या आहे. आणि यांना देखील वाटू लागलेलं आहे की आपल्या या नोकऱ्यामधील प्रमाण कमी होत आहे, आपली मुलं शिकली पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. मग अशा स्वरूपामध्ये आज एक प्रकारचा वर्ग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पण दुसरी गोष्ट असेल की आरक्षणाचा लाभ ज्या ज्या समाजाने घटकाने घेतलेला आहे त्या समाजातील एक वर्ग आरक्षणाच्या आधारे त्या ठिकाणी सदन असा वर्ग त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यांचे लाभ कुठेतरी कमी केले पाहिजे आणि जे काही गरजवंत आहेत इतर समाजात त्यांना आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी मिळवून दिला गेला पाहिजे. म्हणजे आजच्या काळामधील हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर लोकशाहीमुळे आजच्या काळातील एक प्रश्न किंवा अडथळा म्हणजे राजकीय उदासीनता हा एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी. ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत अनेक प्रकारच्या निवडणुका भारतामध्ये त्या ठिकाणी पार पडत असतात. या निवडणुकांमध्ये मतदानाचं प्रमाण जर बघितलं, टक्केवारी जर आपण बघितली तर 40-50च्या वर मतदानाचा टक्का त्या ठिकाणी वाढत नाही. हा देखील एक भारताच्या लोकशाहीमुळे अत्यंत महत्वाचा एक घटक आहे. कारण निवडणुका म्हटलं, लोकशाही म्हटलं की निवडणुका आल्याच, निवडणुका म्हणले की मतदान करणं आले. या लोकांनी जर हे त्यामध्ये भाग घेतला नाही तर आपली तर लोकशाही त्या ठिकाणी कमकुवत झाल्याशिवाय राहत नाही. आजच्या काळामध्ये राजकीय उदासीनता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक लोकशाही निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचं प्रमाण जास्त आहे, शहरी भागामध्ये कमी आहे. हा एक आज संशोधनाचा विषय आहे. शहरी भाग म्हणल्यानंतर नोकरदारांचा वर्ग, उद्योगपतींचा वर्ग, धंदेवाल्यांचा वर्ग, त्या ठिकाणी सदन वर्ग, शिकलेल्यांचा वर्ग तो आहे. आणि याच वर्गामध्ये जर उदासीनता जर लोकशाही संदर्भामध्ये राजकीय उदासीनता येत असेल तर खऱ्या अर्थानं हा एक आजच्या काळात एक महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे.
आज आपण ग्रामीण भागातील जनता बेकार, निरक्षर, कमी शिकलेली निरक्षर म्हणतो, परंतु अशी ही जनता मतदान रूपामध्ये अत्यंत हिराहिरा भाग घेते आणि एक प्रकारची कमाल जादू त्या ठिकाणी. म्हणून राजकीय उदासीनता हा एक आजच्या वर्तमान काळामध्ये लोकशाहीमध्ये आरक्षण मिळवण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा ज्वलंत विषय त्या ठिकाणी आला आहे. हे पारंपरिक आव्हाने आणि परिचित आव्हाने अशा स्वरूपामध्ये लोकशाहीमध्ये अनेक अडथळे, अनेक अडचणी त्या ठिकाणी होतात. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.